Practice set 3.2, example number 4. In figure, the circles with centers P and Q touch each other at R. A line passing through R meets the circles at A and B respectively. And prove that. खाली मग क्वेश्चन दिलेले आहेत. तर डायग्राम पहा. डायग्राम काढा. सर्कल्स असे दिलेले आहेत. हे सेंटर आहे, इथे सेंटर आहे, जॉईन केले. असे आहे डायग्राम. मेन पहा, इथे ए बी आर क्यू एंड बी. वन बाय वन आपण घेऊया. इथे फर्स्ट पहा, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे ते मी इथे लिहितोय. सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट बीक्यू. सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट बीक्यू. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफ पहा, इथे घेऊ आपण प्रूफ. जर आता लक्ष द्या, एक्झाम्पल मोठा आहे. तर आता इथे स्टार्टिंगला आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की आपण इथे प्रूव्ह करणार आहोत. आता स्टार्टिंगला पी आर आणि क्यू हे कोलिनियर आहेत हे सांगायचं आहे. मग त्यासाठी कोणता थेरम आहे? थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. करेक्ट. बाय द थेरम ऑफ touching circles P dash R dash Q. P dash R dash Q. ओके. म्हणजेच आता हे वन लाईन मध्ये आहे. ही पण लाईन आहे, हे डायरेक्ट आपल्याला दिलेलेच आहे गिवन मध्ये. आणि त्याच्यामुळे आपण हे इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल घेऊ शकतो. याशिवाय आता आपल्याला स्टार्टिंगला प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट बीक्यू. हा पहा, अर्थातच आपल्याला हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करावं लागेल. आणि सेगमेंट लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे शोधण्यासाठी टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स यूज करायचे आहे. तर त्याच्यापैकी इथे जर पाहिलं आपण, हा अँगल आणि हा अँगल जर आपण कॉन्ग्रुएंट करू शकलो तर आपण इथे अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स असं रिझन घेऊन आपण हे सेगमेंट पॅरलल आहे ते प्रूव्ह करू शकतो. आता पहा, स्टार्टिंगला इथे आपण पाहायचं आहे की ट्रायंगल पीएआर चा विचार केला तर हा सेगमेंट आणि हा सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. पहा, मी आता इथे लिहायला सुरुवात करतोय. पहा, इन ट्रायंगल पीएआर, इन ट्रायंगल पीएआर सेगमेंट पीए कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीआर. रिझन सांगायचं आहे. रेडियस ऑफ द सेम सर्कल. रेडियस ऑफ द सेम सर्कल. आता या ट्रायंगल मध्ये टू साइड्स इक्वल झाल्या म्हणजेच तो ट्रायंगलचा टाइप कोणता? आयसोस्केल. आणि आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार या कॉन्ग्रुएंट साइडचे अपोजिट अँगल असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ओके. एक्झाम्पल मोठा आहे तर इथे आता डायरेक्ट लिहायचं आहे अँगल पीएआर
therefore angle PAR congruent angle PRA आणि इथे रिझल्ट लिहिणार आहे आयसोस्केल ट्रायंगल थेरम. शॉर्टकट मध्ये लिहितो मी इथे आता आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, आणि याला मी नंबर देतोय 1. याचा पुढे आपल्याला यूज करायचा आहे. आणि सिमिलरली या ट्रायंगलचा विचार करा. इथे इन ट्रायंगल क्यूबीआर हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे पहा. तेच मी इथे लिहितोय. इन ट्रायंगल क्यूबीआर सेगमेंट क्यूबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट आर क्यू किंवा क्यू आर. रिजन लिहायचा आहे रेडियाई ऑफ द सेम सर्कल. रेडियाई ऑफ द सेम सर्कल. ओके, आता नेक्स्ट पार्ट मी पुढे लिहितोय. आता पुढे काय करायचंय पहा. आता इथे पुन्हा आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल थेरम यूज करायचा आहे. या ट्रायंगल मध्ये 2 साइड्स इक्वल झाल्या म्हणजे हा आयसोस्केल ट्रायंगल आहे आणि या साइडचे अपोजिट अँगल जे आहेत हा आणि हा, तर हा आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट मिळणार आहे. म्हणून मी इथे आता डायरेक्ट लिहितोय पहा अँगल QBR कॉन्ग्रुएंट अँगल QRB. आणि इथे रिजन लिहायचं आहे सेम टू सेम इथे लिहिले तसं आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके, आणि याला नंबर द्यायचा आहे 2. नंबर दिला 2. ते इथे जर आपण पाहिलं हे कोलिनियर आहे हे लिहिलेलंच आहे अगोदर सुरुवातीला आणि ही लाईन आहे गिवन मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे इथे 2 लाईन्स इंटरसेक्ट झाल्यामुळे हे तयार झालेले व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्यामुळे हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, म्हणून इथे आता लिहिताना मी लिहिणार आहे अँगल PRA. नाउ अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. रिजन लिहायचं आहे मला काय सांगा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि याला नंबर दिला 3. आता फ्रॉम 1, 2 and 3 पहा. 1, 2 and 3 पहा. 1 मध्ये पहा अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल PRA. त्याच्यानंतर अँगल QBR कॉन्ग्रुएंट अँगल QRB सेकंड आहे. आणि थर्ड मध्ये इथे हा अँगल पहा अँगल PRA आणि अँगल QRB कॉन्ग्रुएंट लिहिलेले आहेत पहा. इथे थर्ड स्टेटमेंट मध्ये काय लिहिलंय की फर्स्ट ची आणि सेकंड ची इकडचे जे राइट हँड साइडला अँगल आहे ते कॉन्ग्रुएंट आहे. आता हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे लक्षात घ्या. म्हणजे जिथे अँगल PAR इथे मी लिहितोय पहा therefore अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR. आणि इथे रिजन लिहायचं आहे फ्रॉम 1, 2 and 3. आणि आता इथे पहा कोणते अँगल झाले अँगल PAR हा पहा आणि अँगल QBR हा पहा. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाले. पुन्हा एकदा शॉर्टकट मध्ये पहा हा आयसोस्केल ट्रायंगल आहे. ही साइड इथे इक्वल असल्यामुळे हा आयसोस्केल ट्रायंगल झाला आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. सेम वे या ट्रायंगल मध्ये ही साइड कॉन्ग्रुएंट रेडियस ऑफ द सेम सर्कल त्यामुळे आणि आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. परंतु हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स त्याच्यामुळे हा आणि हा कॉन्ग्रुएंट झाला.
तेच इथे मी लिहिलेलं आहे. परंतु हे अल्टरनेट अँगल्स आहेत, लक्षात घ्या. हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणामुळे झालेले? तर इथे ट्रान्सव्हर्सल AB मुळे सेगमेंट AP आणि सेगमेंट BQ वर झालेले ते अल्टरनेट अँगल्स आहेत. तर आता हे डिटेल मध्ये लिहायची गरज नाही, मी आता इथे डायरेक्ट लिहितोय बाय अल्टरनेट angles test for parallel lines segment AP parallel segment BQ. जे आपल्याला इथे 1 मध्ये जे प्रूव्ह करायचं होतं तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके. आता सेकंड आपल्याला सॉल्व करायचं आहे. सेकंड काय आहे पहा. ट्रायंगल APR टू प्रूव्ह लिहितो इथे, लक्षात येईल. टू प्रूव्ह triangle APR similar triangle RQB. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर आता या टू ट्रायंगल्स मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे पहा. इन ट्रायंगल APR and triangle RQB. पहा आता इथे अँगल PAR पहा. आता इथे आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स ने घेतला तर अँगल PAR अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QRB. हा पहा QRB हे कॉन्ग्रुएंट आहे का. तर इथे आपण रिझन लिहू शकतो पहा. फर्स्ट स्टेटमेंट पहा. अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल PRA आणि थर्ड मध्ये काय आहे पहा. हाच अँगल इथे आहे पहा. अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. म्हणजे इथे पहा फर्स्ट अँगल सेकंड अँगल शी कॉन्ग्रुएंट आहे आणि सेकंड अँगल थर्ड अँगल शी कॉन्ग्रुएंट आहे आणि त्याच्यामुळे इथे फर्स्ट अँगल हा थर्ड अँगल शी कॉन्ग्रुएंट आहे. प्रॉपर्टी आपल्याला झालेली आहे, लक्षात आलं का. आणि म्हणून इथे आपल्याला रिझन लिहायचं आहे फ्रॉम 1 and 3. फ्रॉम 1 and 3. तर ऍक्च्युअली आता आपण इथे 1 2 3 जर पाहिले तर 1 2 3 and 4 ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. ते याच्यावरून आपल्याला लक्षात येते 1 2 3 वरून. तरी पण आता आपण इथे 1 आणि 3 यूज केलं तर इथे पहा हा 1 अँगल सेकंड अँगलशी आणि सेकंड अँगल थर्ड अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून हा फर्स्ट अँगल या थर्ड अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. ते आपण इथं लिहिलं. आता सेम वे आणखी एक अँगल आपल्याला घ्यायचा आहे. तर आता अँगल आपण इथे PRA हा अँगल आणि आपल्याला सेकंड म्हणजे हा अँगल लिहायचा आहे. पहा अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QBR. हे 1 to 1 करस्पॉन्डन्स नी इथे मी घेतलेलं आहे, कारण जे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे तर इथे आपल्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स लक्षात येते. हे सिक्वेन्सनीच लिहिलेलं असतं, लिहावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे चेंज करता येत नाही. इकडे चेंज केलं तर त्याच पद्धतीने इकडे चेंज करावं लागतं, जेणेकरून इथे 1 to 1 करस्पॉन्डन्स व्यवस्थित आली पाहिजे. तर आता इथे पहा PRA आणि QBR पहा. तर हे इथे आपण कशावरून लिहू शकतो सांगा. PRA QBR कुठे आहे पहा. PRA थ्री स्टेटमेंट काय आहे. PRA आहे आणि कॉन्ग्रुएंट QRB आहे. ओके. तुम्ही आता जर इथे 1 2 आणि 3 आता इथे जास्त विचार करण्यापेक्षा फ्रॉम 1 2 and 3 लिहायचं का.
तर इथे 1 2 3 मध्ये आपल्याला 1 2 3 and 4 ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळे जास्त डिटेल बघायची गरज नाही. इथे सुद्धा तुम्ही 1 2 3 लिहिलं तरी सुद्धा चाललं असतं, पण आता इथे मी 1 आणि 3 हे मोर दॅन सफिशियंट आहे म्हणून लिहिलं. तर आता इथे मी लिहिताना रिझन लिहिणार आहे फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3. आता या 2 ट्रायंगल्स मध्ये एक करस्पॉन्डिंग 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजेच हे 2 ट्रायंगल्स सिमिलर झाले. कोणती टेस्ट सांगा? अँगल टेस्ट फॉर बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB, आणि हे इथं स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. ओके, आता काय डाऊट आहेत का पहा. थर्ड क्वेश्चन पहा. जे शोधायचं आहे ते इथे मी टू फाइंड मध्ये लिहिलेलं आहे. जसं टू प्रूव्ह लिहितो आपण तसं टू फाइंड अँगल RQB इफ अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. आता इथे या अँगलचं मेजरमेंट 35 डिग्री दिलेलं आहे, तर या अँगलचं मेजरमेंट विचारलेलं आहे RQB. तर आता इथे जास्त विचार करण्यापेक्षा ऑलरेडी आपल्याला 1 2 3 नुसार इथे आपल्या लक्षात येते की 1 2 3 and 4 ऑल अँगल्स इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत, ते आपल्याला त्याच्या आधारे लिहिता येतं. म्हणून मी इथे डायरेक्ट लिहितोय फ्रॉम 1 2 and 3 अँगल PAR congruent angle PRA congruent angle QBR congruent angle QRB, म्हणजे ज्यांची मेजरमेंट इक्वल आहेत लिहू शकतो आपण. म्हणजे देअरफॉर अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA इज इक्वल टू अँगल QBR इज इक्वल टू अँगल QRB. आता याच्यातले आपल्याला कोणाचे मेजरमेंट इकडचं शोधायचं आहे, तर याचं आणि याचा अगोदर इथे याच्या आधारे लिहायचं आहे. म्हणजे कोणता पाहिजे पहा, इथे QRB आणि QBR यांची मेजरमेंट पाहिजे, याचं दिलेलं आहे म्हणून हा पण घेणार आहे. म्हणजे कोन अँगल PAR इज इक्वल टू अँगल QBR इक्वल टू अँगल QRB. पहा 1 2 and 3 एवढेच घेतले आणि याचं मेजरमेंट मी 35 डिग्री लिहितोय, कारण अँगल PRA चे मेजरमेंट 35 डिग्री दिलेलं आहे. इथे रिझन लिहितो फार तर अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री हे दिलेलं आहे. ओके, आता याच्या आधारे आपण यांचं मेजरमेंट लिहू शकतो. इथे QBR चं मेजरमेंट 35 डिग्री आहे आणि अँगल QRB चं मेजरमेंट 35 डिग्रीचं आहे. आता अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करायची आहे. याच्यासाठी सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तर इथे पहा sum of all angles of a triangle is equal to 180 degrees. 180 degree. आता now in triangle QBR
पहा अँगल QBR प्लस अँगल QRB प्लस अँगल कोणता शोधायचा आहे त्यानुसार घ्या RQB असा घेऊ RQB इज इक्वल टू 180 डिग्री या तिन्ही अँगलची सम 180 डिग्री घेतली त्याच्यामध्ये QBR पहा 35 डिग्री आहे लिहिलेला आहे आपण तो इथे देन QRB पहा 35 डिग्री आहे प्लस अँगल RQB फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री therefore 70 degree plus angle RQB is equal to 180 degree and therefore angle RQB is equal to 70 degree इकडे प्लस आहे तिकडे मायनस होतील 110 डिग्री तर इथे आपल्याला अँगल RQB चं मेजरमेंट मिळालेलं आहे ओके तर हे असे एक्झाम्पल सोडवायचं आहे